हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि लग्नाला पूर्ण 30 वर्ष झाली आहेत. तुम्ही कम्युनिटी पोस्ट पाहिलीच असेल. बऱ्याच लोकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत, व्हॉट्सअप, फेसबुक आणि कम्युनिटी पोस्टला देखील. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि आज मग चाललो आहोत आम्ही आता बाहेर फॅमिलीसोबत फॅमिली टाईम एन्जॉय करणार आहोत. तर आशू आता येणार आहेत, म्हणजे अंकित आता येणार आहेत ऑफिसवरून आणि आम्ही आता निघतोय. आणि मला गिफ्ट काय दिलं इंग्रज साहेबांनी ते तुम्हाला दाखवते. तर हे डायमंड इयरिंग्स दिले आहेत, इटालियन डायमंड आहेत. तर हे इयरिंग्स मला त्यांनी गिफ्ट केले आहेत. तर सुंदर असे स्टड त्यांनी मला घेतले आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांनी सरप्राईज दिलं. त्यांना सरप्राईज अजिबात म्हणजे देता येत नाही. विंडो बंद कर जानू, AC चालू आहे. त्यांना सरप्राईज अजिबात देता येत नाही. त्यांनी पहिल्यांदा मला सरप्राईज दिला आहे आणि खूप सुंदर सरप्राईज मला मिळाला आहे. अगदी पहाटे ते ऑफिसला जाण्याच्या आधी त्यांनी मला हे दिलं आहे. आणि मी त्यांच्यासाठी ना दरवर्षी लवकर मी गिफ्ट आणते आणि मी सगळ्यात पहिले त्यांना गिफ्ट देते. पण ह्या वर्षी मला लेट झालं आहे, तर गिफ्ट घ्यायचं माझं राहिलं आहे. मी अंकितला सांगितलं होतं, त्याच्या भरोश्यावर बसले होते, पण त्यालाही वेळ नाही मिळाला. पण नक्कीच त्यांना मी माझ्याकडून छान असं गिफ्ट देणार आहे आणि ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. आणि आज माझा लुक थोडासा वेगळा मी केला आहे. म्हणजे मी फर्स्ट टाइम असे काही कपडे वेअर केले आहे. कारण आता तुम्ही म्हणाल की एवढ्या वर्षानंतर असे कपडे घालते, तर खरं म्हटलं की आता असं वाटतं की आपण असं राहायला पाहिजे होतं आधी. पण तेव्हा ना म्हणजे एवढं काही सोशल मीडिया असं क्रेज नव्हता, किंवा मग एवढं ही अशी लाईफ म्हणजे आपण जगायचं असं कधी वाटत नव्हतं, किंवा असे काही कपडे घालायचे. सिंपल सोबर म्हणजे अशी लाईफ जगली आहे. आणि आता असं वाटतं थोडंसं, मुलांमुळे वाटतं, कारण की मुलं म्हणतात की तू आता असे कपडे घालत जा, काही हरकत नाही. तर त्यामुळे आता मुलांच्या हिशोबाने म्हणजे राहायला शिकत आहे. आणि माझी देखील आताच हाऊस पूर्ण होणार आहे, नंतर अगदीच म्हातारे होणार आणि मग तेव्हा काय उपयोग. तर असे काही माझा हा ड्रेस आहे, दाखवते तुम्हाला. आता जस्ट मी हे कुरिअर आलं आहे आणि हे मी माझ्यासाठी मागवलं होतं. मी स्वतःला देखील एनिव्हर्सरी गिफ्ट दिलं आहे. तर हे मी आता मागवलं होतं, आज आलं आहे जस्ट. एक पण पूर्ण लुक तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा असं म्हणजे शॉर्ट शर्ट टाईप मी असं टॉप घातलेला आहे. पॅन्ट तर कुर्ती खाली वगैरे घालतच असते, पण अशा पद्धतीचं मी पहिल्यांदा घातलंय. माझ्यावर सूट होते की नाही नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ते मला नक्कीच सांगतील. तर कशी दिसते? छान दिसते. सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून आलो होतो जवळच्याच एका हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव आहे बार्बिक्यू स्क्वेअर. याआधी मी हे हॉटेल शेअर केलं होतं. एकदा मी जावांसोबत आली होती आणि दुसऱ्या वेळा मी मैत्रिणींसोबत देखील आले होते. तर छान हॉटेल आहे आणि इथलं जे बाहेरचं इंटेरियर जे आहेत ना तेही छान आहेत. पण आतलं खूप सुंदर होतं आधी. फ्लावर डेकोरेशन होतं सगळं, पण आता त्यांनी पूर्ण चेंज केलं आहे. पूर्ण असे लायटिंग्स वगैरे लावले आहेत त्यांनी. तर हा जो मधला रस्ता आहेत ना, म्हणजे आतमध्ये येण्याचं खूप छान आहेत. आधी नव्हतं हे सगळं, हे नवीन आहे. मध्ये हार्ट वगैरे आहेत, आजूबाजूला लाईटिंग. तर आम्ही दोघंही असं चालत आलो, कारण जानू होती आमच्यासोबत, ते असं काय काय आम्हाला करायला लावत असते. तर आम्ही आलो आतमध्ये आणि दोघी मुलं माझी अजून आली नव्हती, त्यांची वाट बघत होतो आम्ही. अंकित तर डायरेक्ट ऑफिसवरून येणार होता आणि पुरुष घरीच होता, तर तो नंतर येत होता. पण आल्या ना म्हणजे मी बघितलं की बऱ्यापैकी इथलं जे आतलं इंटिरियर देखील चेंज केलं आहे. वारली पेंटिंग वगैरे हे जसंच्या तसं होतं, जे मला एक फार आवडते. तर पण हॉटेलमध्ये ना तेवढं काही असं म्हणजे वाटत नव्हतं जसं आधी वाटत होतं. तर मी म्हटलं थोडंसं कॅप्चर करूया, पण मला स्वतःला देखील आवडत नव्हतं. आणि त्यांनी कूलर लावलेला होता, वर फॅन होते, पण कूलरच्याच मागच्या साईडला किचन होतं आणि तिथून पूर्ण गरम भाप
पूर्ण हॉटेलमध्ये येत होती. आणि मग पूर्वेश आला आणि त्याला ते अजिबात आवडलं नाही. आणि मग आम्ही दुसरीकडे गेलो, जे मुलांचं फेवरेट हॉटेल आहे, नवीनच आहे आता ओपन झालेलं, थोडंसं लांब होतं. तर अंकितने आम्हाला गाडीवर सोडलं फटाफट आणि मग आम्ही इथं नुक्कड म्हणून हे हॉटेल आहे इथं आलो. इथे आल्यावर जागा थोडीशी कंजेस्टेड होती, म्हणून मग दुसरीकडे आम्ही शिफ्ट झालो त्याच हॉटेलमध्ये. थोडंसं हे चेंज करण्यामध्येच आमचा ना बराचसा वेळ गेला. आणि इंगळे साहेबांना तर लागली होती भूक, तर त्यांना म्हणजे थोडी चिडचिड होणार होती त्यांची, पण ठीक आहे, मुलं होते म्हणून ते शांत बसले. आणि मग बघा आलं आमचं जेवण. आणि आधी स्टार्टरमध्ये आम्ही सूप वगैरे घेतलं, काही व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही प्रकार असे घेतले होते. आणि डिनरमध्ये सुद्धा आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकार घेतले. मुलांना तर हॉटेलमध्ये नॉनव्हेजच खायला आवडतं आणि जान्हवीचं तर फेवरेटच आहे नॉनव्हेज. तर असं सगळे काही आम्ही जे खाऊन पिऊन घेतलं. आणि मग घरी आल्यानंतर हा आईस्क्रीम केक आहे जो पूर्वेशने मागवला होता, तो कट करून आम्ही सेलिब्रेशन पूर्ण केलं. खूप सुंदर आणि खूप छान केक होता, यामध्ये आईस्क्रीम असते. तर हा आईस्क्रीम केक मुलांना देखील फार आवडतो आणि आम्हाला देखील. तर त्याने म्हटलं की आईस्क्रीम वेगळं आणि मग केक वेगळा आणण्यापेक्षा आपण दोघंही म्हणजे कंबाईन आणूया, असा काही केक त्याने मग ऑर्डर केला होता. आणि असं आमचं सेलिब्रेशनचा हा लास्ट पार्ट होता. सिम्पल सेलिब्रेशन होतं. आणि मी जसं दाखवलं ना, इंगळे साहेबांनी सकाळीच मला गिफ्ट दिलं होतं, पण मी एवढ्या घाईमध्ये होते तेव्हा त्यांचा टिफिन वगैरे भरला आणि ते जाण्याच्या घाईमध्ये होते, तेव्हा त्यांनी मला गिफ्ट दिलं, जे मला शूटसुद्धा करता आलं नाही. तर ते मी दाखवलं आहे तुम्हाला मगाशी. आणि आता छान सेलिब्रेशन पूर्ण झालं आहे, सगळ्यांनी मी केक वगैरे खाऊ घालते. तुम्हाला कसं वाटलं आमचं सेलिब्रेशन? थोडक्यात अगदी सिम्पल सेलिब्रेशन केलं आहे आणि सिम्पल असा छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे ॲनिव्हर्सरीचा. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा लूक आणि आजचं सेलिब्रेशन? आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, हाईपसुद्धा करा, कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ नक्कीच पाहत राहा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.